आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी। परभणी जिल्ह्यातल्या 962 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्या 10 ऑक्टोबर रोजी लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा सकाळी 10 वाजता गंगाखेडच्या दत्त मंदिर परिसरात संपन्न होतोय। यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री संजय बनसोडे, खासदार फौजिया खान, खासदार संजय जाधव, खासदार शिवाजी काळगे, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार रमेश कराड, आमदार राजेश विटेकर, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार राहुल पाटील, आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे, आमदार मेघना बोर्डीकर आदींची या कार्यक्रमाला उपस्थिती असणार आहे। जिंतूर तालुक्यातल्या दुधगाव मंडळातील आसेगाव इथं 3 ऑक्टोबर पासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाची दखल घेण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीनं करण्यात आली आहे। शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं हे आमरण उपोषण सुरू केलेलं असून अद्यापही त्या उपोषणाची दखल घेण्यात आलेली नाही। प्रशासनानं संबंधित उपोषणकर्त्यांच्या मागण्यांचा विचार करून त्यांचं उपोषण सोडवावं आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे आज जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करून शिवीगाळ केल्याप्रकरणी अज्ञात फेसबुक चालकाच्या विरोधात जिंतूर पोलिसात विविध कलमानुसार 8 ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा गुन्हा नोंदवण्यात आला आहे। मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील मागील 1.5 वर्षापासून आंदोलन करत आहेत। आंदोलनाला वाढता पाठिंबा पाहता सदरील आंदोलनाचं नेतृत्व करणारे जरांगे यांना विविध मार्गाने बदनाम करण्याचे प्रकार समोर येत आहेत। असाच प्रकार मागील 4-5 महिन्यांपासून ओबीसी समाज जिंतूर तालुका या फेसबुकवरून बदनामीकारक फोटो व मजकूर प्रसिद्ध करण्यात येतो। यामध्ये मनोज जरांगे पाटील यांना अश्लील शिवीगाळ करणं, फोटो मार्फ करण्याचं काम सातत्यानं चालू होतं। यामुळे 2 समाजात तेढ निर्माण करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत। म्हणूनच संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब काजळे यांच्या फिर्यादीवरून ओबीसी समाज जिंतूर तालुका या फेसबुक पेज चालवणाऱ्याच्या विरोधात विविध कलमांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे। गुडघे दुखत आहेत? आता काळजी नको। आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य। बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे, वसमत रोड, परभणी। संपर्क डॉक्टर गोविंद कामटे, मोबाईल क्रमांक 9923300914। मान्यवर काशीराम यांच्या 18व्या स्मृतिदिनानिमित्त बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडीच्या वतीनं आज अभिवादन करण्यात आलं। बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडीच्या वतीनं परभणी इथं आज काशीराम यांना अभिवादन करण्यात आलं। यावेळी लखन चव्हाण, विनोद आंबोरे, बायजाबाई घोडे, गौतम जडे, सुभाष साळवे, बबन भंडारे, बाबासाहेब लंगोटे, मुंजाजी भाले, सवजीन नखाते, संदेश वाघमारे, संजय सोनकांबळे आदींची उपस्थिती होती। पाथरी रस्त्यावरील किन्होळा पाटीजवळ ट्रक आणि पिकअप वाहनाच्या झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले आहेत। ही घटना आज सकाळी 5:15 वाजच्या सुमाराला घडली आहे। परभणीहून KL 50 L 3711 या क्रमांकाचा ट्रक पाथरीकडे तर MH 16 CD 3126 हे पिकअप पाथरीहून परभणीकडे येत असताना समोरासमोर धडक झाली। यात गणेश साळवे राहणार पारगाव तालुका अहमदनगर हा जागीच ठार झाला तर विकास साळवे व अन्य 1 जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे। सेलू तालुक्यातल्या वालूर येथील एका 28 वर्षीय तरुणाचा शेतातील विहिरीमध्ये पाणी आणण्यासाठी गेला असताना पाय घसरून तो विहिरीत पडला आणि त्याचा मृत्यू झाला होता। या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद सेलू पोलिसात 18 सप्टेंबर रोजी करण्यात आली होती। पोलिसांनी केलेल्या चौकशीत हा प्रकार आकस्मिक मृत्यूचा नसून उभयतांनी घडून आलेला खून असल्याचं आता पुढे आलंय। या प्रकरणी त्याच्या पत्नीसह 2 तरुणांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय। 7 ऑक्टोबर रोजी लक्ष्मण दराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मृतक सखाराम दराडे यांच्या पत्नीसह अन्य 2 तरुणांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय। परभणी शहरातून प्रकाश आंबेडकर नगर आणि प्रतापनगर येथून वेगवेगळी कारणं सांगून महिला आणि पुरुष निघून गेले असून त्यांच्या नातेवाईकांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांचा शोध सुरू आहे। प्रकाश आंबेडकर नगर येथील विमल सोपान गायकवाड यांच्या तक्रारीवरून मीरा विष्णू कांबळे व 41 या राहत्या घरातून निघून गेले आहेत। या प्रकरणी नारायणपेठ पोलीस ठाण्यात तर प्रतापनगर येथील अर्जुन कैलास माने वय 23 वर्षे हा राहत्या घरून निघून गेला आहे। या प्रकरणी नारायणपेठ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली आहे।
पूर्णा येथील बुद्धविहारात भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो यांच्या 65व्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी डॉक्टर सिद्धार्थ हातीआंबेरे, खासदार संजय जाधव, अनिल खरग खराटे यांच्यासह भिक्खू संघाचे भदंत डॉक्टर एम सत्यपाल महाथेरो, भदंत पय्या बोधी थेरो, भदंत पय्या रत्न थेरो, भदंत थेरो, भदंत शिररत्न थेरो, सुरेश गायकवाड, विशाल कदम, संजय सारणीकर, प्रकाश कांबळे, हर्षवर्धन गायकवाड, उत्तम खंदारे यांची उपस्थिती होती. आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून परभणी इथं संपन्न झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहाय्यक साधनं वाटपाच्या कार्यक्रमास आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना आज झरी इथं शिवसेना शाखेच्या वतीनं साहित्याचं वाटप करण्यात आलं. यावेळी महेश पटपती, आबासाहेब चौधरी, शक्ती सावंत, डी.के. इनामदार, गजानन हेंडगे, नारायण गवळी, ब्रह्मानंद सावंत आदींची उपस्थिती होती. परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा अंतर्गत श्री शिवाजी महाविद्यालयात खो खो स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. 14, 17 आणि 19 वर्ष वयोगटातील स्पर्धेचं उद्घाटन महापालिकेचे सहाय्यक आयुक्त प्रज्ञावंत कांबळे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी संजय मुंडे, प्राध्यापक कोकिळ, राजकुमार जाधव, रामभाऊ कामखेडे, राजू रेंगे, कैलास टेहरे, बालाजी मानोलीकर, तुकाराम शेजूळ, कपिल निलवर्ण, निलेश राठोड, अमरदीप हत्तीआंबेरे, रणजित जाधव, प्रभाकर गमे आदींची उपस्थिती होती. नवरात्र उत्सवाचं औचित्य साधून नूतन विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि सामाजिक शास्त्र विषयाचे विद्यमान शिक्षक विजेंद्र धापसे यांनी 8 ऑक्टोबर रोजी आयोजित एका छोटेखानी समारंभात 2 लाख रुपये किमतीचा इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल शाळेला प्रदान करत संस्मरणीय अशी भेट दिली आहे. यानिमित्त सेलू नूतन विद्यालय सहकारी पतपेढी सभागृहात आयोजित कार्यक्रमाला डॉक्टर S.M. लोया, प्राचार्य डॉक्टर विनायकराव कोठेकर, प्राचार्य डॉक्टर शरद कुलकर्णी, तंत्रज्ञ कल्याणकर, संतोष पाटील, उपमुख्याध्यापक के देशपांडे आदींची उपस्थिती होती. रेड ॲपल फर्निचर, स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल. एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये. हो, आता आपल्या परभणी शहरामध्ये. या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल. बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे. एक वेळ अवश्य भेट द्या. रेड ॲपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी. जिंतूरच्या जवाहर विद्यालय आणि होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटी यांच्या संयुक्त विद्यमानं डॉक्टर आशा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी व्यवस्थापन या विषयावर कार्यशाळेचं आयोजन 6 ऑक्टोबर रोजी जवाहर विद्यालय जिंतूर इथं करण्यात आलं. या कार्यशाळेत 8वी ते 10वी येथे शिकणाऱ्या 400 किशोरवयीन मुली, महिला आणि शिक्षकांची उपस्थिती होती. याप्रसंगी प्राचार्य बळीराम मोटाने, प्राध्यापक भोसले, डॉक्टर आशा चांडक, डॉक्टर पवन चांडक, प्राध्यापक इंगळे आदींची उपस्थिती होती. मानवत तालुक्यातल्या हटकरवाडी इथं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध शालेय व्यवस्थापन समितीची निवड करण्यात आली. सर्व पालकांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात व सर्वांसाठी आदर्श निर्माण होईल अशी बिनविरोध शालेय व्यवस्थापन समितीची निवड संपन्न झाली. यामध्ये नरसिंह पंढरी यांचे अध्यक्ष म्हणून तर लक्ष्मण जोरोळ यांची उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. यावेळी मंगरुळ केंद्राचे केंद्रप्रमुख लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली आणि शाळेचे मुख्याध्यापक शेख यांच्या उपस्थितीत ही सभा संपन्न झाली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आलंय. अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सोशल मीडिया विभागाच्या अध्यक्षा सुप्रिया श्रीनेत यांच्या आदेशानुसार तसंच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेनं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया विभागाची प्रदेश कार्यकारिणी घोषित करण्यात आली आहे. त्यामध्ये परभणी येथील सुहास पंडित यांची निवड उपाध्यक्षपदी करण्यात आली. त्याबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आलंय. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड तसंच कैलासवासी रमेश वरपुडकर विद्यालय सोनपेठ यांच्या संयुक्त विद्यमानं घेण्यात आलेल्या आंतर महाविद्यालयीन मुलींच्या झोन खो खो स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालयाच्या संघानं प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. महाविद्यालयाच्या संघानं सहभागी सर्व संघावर एकतर्फी विजय मिळवत प्रथम विजेतेपद पटकावलं. यापूर्वी अनेकदा महाविद्यालयानं प्रथम येण्याचा विक्रम केलेला आहे. खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 12 व 24 वर्षाच्या अहर्ताकारी सेवेनंतर वरिष्ठ व निवड श्रेणी लागू आहे. मात्र अनेक खासगी शाळांमध्ये अशी अहर्ताकारी सेवा होऊन देखील लाभ देण्यात येत नाही. त्यामुळे पात्र शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वरिष्ठ व निवड श्रेणीचे लाभ मिळावेत यासाठी उपसचिव यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना कॅम्प आयोजित करण्याचे आदेश दिले आहेत. हे कॅम्प लवकरात लवकर आयोजित करून शिक्षकांचा न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. सायंकाळच्या वेळेला वॉकिंगसाठी घराबाहेर पडलेल्या 35 वर्षीय महिलेवर 2 अनोळखी इसमांनी काठीनं हल्ला केल्याची घटना
6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7च्या सुमाराला गंगाखेड शहरातल्या व्यंकटेश नगरात घडली आहे. या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यामुळं महिला वर्गामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. व्यंकटेश नगर येथील प्रतिभा घाडगे या नेहमीप्रमाणे घरासमोरील रस्त्यावर वॉकिंगसाठी घराबाहेर पडल्या असता घरासमोरील मैदानात असलेल्या झाडाझुडपामध्ये लपून बसलेल्या 2 अनोळखी इसमापैकी एकानं पळ ही तीच आहे असं म्हणत दुसऱ्या अनोळखी इसमाला म्हटलं, तेव्हा हातात काठी घेऊन तो इसम फिर्यादी महिलेच्या पाठीमागे पळत आला. त्याला घाबरून प्रतिभा घाडगे या पळत असताना त्या अनोळखी इसमानं काठीनं त्यांच्या पाठीत मारून मुक्का मार दिलाय. शारदीय नवरात्र महोत्सव, दसरा, दिवाळी यानिमित्त उपवासाला मोठ्या प्रमाणात भगरीचं सेवन केलं जातं. भगर खाल्ल्यामुळं अन्न विषबाधा झाल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात वारंवार घडत आहेत. त्यामुळे भगर खाताना काळजी घ्यावी असं आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे ए चौधरी यांनी केलंय. बाजारातून भगर आणल्यानंतर ती निवडून स्वच्छ करावी, शक्यतोवर पाकिटबंद भगर घ्यावी, ब्रँड नाव नसलेली किंवा लेबल नसलेली भगरची पाकिटं व सुटी भगर विकत घेऊ नये. भगर घेताना पाकिटावरचा पॅकिंग दिनांक आणि अंतिम वापर दिनांक तपासावा असं आवाहन करण्यात आलंय. यासिर उर्दू प्राथमिक शाळेत महात्मा गांधी जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचं बक्षीस वितरण आज शाळेच्या परिपाठात करण्यात आलं. यावेळी घेण्यात आलेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमात रोमिसा फिरोज खान पठाण, शेख इफत मुजीब, मोहम्मद फैजान जकी, मदिहा रहीन मुजीब बागवान, ईशानी हनिया मनीफ, शेख लाइबा सईदा, शेख जुनेरा माजिद, बागवान मुगिसा इद्रिस, अल्फिया सय्यद सादेक आदी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धेतील पारितोषिकांचं वितरण करण्यात आलं. रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर परभणी. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.